ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते ह्या कपनं मी 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण ह्या ठिकाणी 2 चमचे इतकंच आपण ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि लहान आकारातली आपण कोथिंबीर आणि मेथी जी आहे ते आपण दोन्ही कट करून घेतलेल्या आहेत. मेथी आले की वेगवेगळे पदार्थ बनवतो, पण अगदी हा पदार्थ जर तुम्ही बनवला तर नेहमीच बनवाल. पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपण ह्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत, 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. ह्या ठिकाणी आता मी थोडंसं मेल्ट केलेलं तूप टाकून घेतलेलं आहे, जे की मोहन घेतलेलं आहे थोडंसं. आणि पूर्ण पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्याचा साठा पूर्ण पिठाला लागला जाईल आणि जो पदार्थ आपण बनवणार तो चांगला कुरकुरीत बनला जाईल आणि छान महिनाभर टिकणारा हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्की आवडेल, 100% गॅरंटी. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी पूर्ण पिठाला साठा जो आहे तुम्ही आता ह्या ठिकाणी मस्त चोळून घेतलेला आहे. मस्त मऊ तयार होत आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकून पातळ करायचं नाही. थोडं थोडं टाकलं की कसं पातळही होणार नाही, खूप पातळ झालं तर आपल्याला आणखीन पीठ टाकावं लागेल. मैद्याचे न करता आपण ह्या ठिकाणी आज गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, कारण गव्हाचं पिठाचे जे आपण बनवतो ते महिनाभर व आणखीन आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. त्यामुळे आपण गव्हाचं पीठ ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता गव्हाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला ह्या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. घट्टसर बिलकुल सैल ठेवायचं नाही, घट्टसरच मळायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटाकरता आपण आता हे साईडला ठेवून देऊ. चला तर 5 मिनिट झालेले आहेत, पीठ छान मुरजलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं, छोटे छोटे त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे त्या साईजचे तुम्ही लहान मोठे ह्या ठिकाणी घेऊ शकता. मी छोट्या साईजचेच घेतलेले आहेत. चला तर ह्या ठिकाणी पटकन आपण छोटे गोळे तयार करून घेऊ. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, की मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. आता ह्या ठिकाणी लाटी जी घेतली त्याला आपण काय केलं, थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे, जे की चिकटणार नाही आणि आपल्याला जितकं पातळ जमल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ लाटी बनवून घेणार आहोत. आता ह्यापेक्षा आणखीन एक सोपी पद्धत तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे, जी की पटकन आणि कमी वेळामध्ये तुम्ही एकटे जरी असाल तर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला थोड्याशा साईडला लाट्या बनवून ठेवायचे. असं एखादा चमचा घ्यायचा आणि आपल्याला टोक करायचे, म्हणजे जी की फुगणार नाही आणि कुरकुरीत होईल ह्यासाठी आपण असं करून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी जे आपण गोळे बनवून घेतले त्याच्या लाट्या तर बनवून झालेत. चला तुम्हाला आणखीन एक ट्रिक मी आता सांगणार आहे. त्या अगोदर काय करायचं आहे, सुरुवातीला मी तीळ टाकायचं विसरलेलं आहे, तेव्हा आता मी इथे ह्या ठिकाणी तीळ टाकून घेणार आणि पिठामध्ये व्यवस्थित मळून घेणार आहे. आणखीन एक वेळेस तीळ नाही टाकलं तरीसुद्धा चालते, पण दिसायलाही सुंदर दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट लागतात. त्यामुळे तीळ आवर्जून टाका, नाही टाकलं तरी चालते. पण तुम्ही असं नका करू की नंतर टाकण्याचं, सुरुवातीला टाकलात तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी व्यवस्थित पिठामध्ये तीळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेईन आता. चला तर तीळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, पूर्ण पिठाला व्यवस्थित बसलेले आहेत. आता ह्या ठिकाणी चपाती इतकं आपल्याला सुरुवातीला काय करायचं, गोळा घ्यायचे आणि जसं की नेहमी आपण चपाती लाटतो, फक्त आपल्याला घड्या टाकायच्या नाहीत, एकच लाटी आपल्याला मोठी बनवायची आहे. अगदी पटकन आपण ह्या ठिकाणी मोठी एक लाटी बनवून घेणार आहोत. मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी जर तुम्ही कुठे जात असाल तर नेहमीसाठी तुम्ही हा पदार्थ घरामध्ये बनवून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाही. किंवा बाहेरचे कुरकुरे वगैरे द्यायची मुलांना बिलकुल गरज नाही. असे पदार्थ बनवून ठेवलं तर आरामात 15 दिवस ते 1 महिना आरामात टिकतात, काहीच होत नाही. आता अशा पद्धतीने एक टोपण घ्यायचं आणि आपल्याला हा आकार देऊन घ्यायचे. तर फटकन आपण ह्या आकारामध्ये हे बनवून घेऊ. ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं, लवकर आपले जे आहेत ते पदार्थ बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने पटकन मी पूर्ण गोल आकारात आपले लाट्या बनवून घेणार आहे. चला ही तर पद्धत तुम्ही आता पाहिलेली आहे, ही पद्धत झाली. पण ह्यापेक्षा सुद्धा आणखीन झटपट कमी वेळामध्ये खूप जास्त कसं बनायचं ते सुद्धा लगेच पाहायचं आपल्याला. तर किचन ओटा आपल्याला सुरुवातीला साफ करून घ्यायचे, साफच केलं आहे, आणखीन वेळेस आपण साफ करून घेऊ. आणि ह्या ठिकाणी अशा मोठी लाटी आपल्याला तयार करायचं आणि एकाच वेळेस आपल्याला ही मोठी लाटी लाटून घ्यायचे. तुम्ही जेवढं पीठ मळलं त्याचे 4 भाग जर करून आपण ह्या ठिकाणी जितकी हवं तितकी मोठी जर लाटी बनवून घेतलं तर अगदी 10 मिनिटामध्ये भरपूर आपण अशी लाट्या बनवून घेऊ शकतो, वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी पाहू शकता ग्लासने पटकन ह्या ठिकाणी पूर्ण लाट्या बनवून घेतल्या आहेत. मी 10 मिनिटामध्ये ह्या सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता दुसरा एक तुम्हाला आणखीन प्रकार दाखवते. ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक लाटी करून घ्यायची आणि सुरीने आपण असे कट करून घेतले, जसे की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीचे आहेत. अगदी मुलांना खायला देण्यासाठी थोडेसे वेगळे वाटतील, तुम्ही असे सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवून आपण तेल गरम करून घेतले. तेल सुरुवातीला आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलातच आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे. आणि टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. गॅस मिडियम ठेवूनच आपण ह्या ठिकाणी चांगले व्यवस्थित तळून घेणार आहोत. रंग बदलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे, खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे.
ह्या ठिकाणी बिलकुल काही गडबड करायची नाही. आपल्याला सावकाश तळून घ्यायचं आहे. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. जर इथं तुम्ही गडबड केलात तर नक्कीच तुमचा पदार्थ नरम होण्याची शक्यता आहे. आता ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत किंवा गव्हाळ रंगात आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील अशा पद्धतीने आपण हे तळून घेणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी फटाफट मी तळून घेणार आहे आता. तुम्हाला सुद्धा पाहताच रंगावरून लक्षात आलं असेल की आपल्याला हे कितीपत तळून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. खूप कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये झटपट तुम्हाला हे बनवण्यासाठी सोपं आहे. नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपण सर्व लाट्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने आपल्याला फटकन तळून घ्यायचे आहे आता. चला आता लाट्या तर सर्व तळून झालेल्या आहेत. जे आपण शंकरपाळे करून घेतले ते सुद्धा आता एकाच आपण वेळेस आपल्या ह्यात पूर्ण टाकून तळून घ्यायचे. अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि नमकीन आहेत. मुलांना फारच आवडतील. बिस्किटसुद्धा खायचं सोडून देतील. नक्की ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने आपल्या गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचे. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा तुम्हाला आणखीन कुठले पदार्थ पाहिजे असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. पाहू शकता अगदी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे या ठिकाणी तळून घेतलेलं आहे आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले. तुम्हाला पुढे दाखवेन की किती क्रिस्पी झालेले आहेत ते. आता सर्व शंकरपाळे जे ते आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. चला तर आपले ह्या ठिकाणी क्रॅकर्स किंवा शंकरपाळे किंवा पापड्या काहीही म्हणलं तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला आता एक ह्यामध्ये पापडी मी तोडून दाखवेन की किती कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग झालेली आहे. ती पटकन मोडली जाते आणि 1 महिना आरामात टिकते. नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू. पापडी तोडून दाखवल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की पापडी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. पाहताच लक्षात आलं असेल. नक्की ट्राय करा. आणि शंकरपाळीसुद्धा तितकीच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. बिलकुल बाहेरचे तुम्हाला पदार्थ आता आणण्याची गरजच नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. करून डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभर आरामात टिकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.